भारतात सुमारे 1 कोटी लोक हे स्मृतिभ्रंशग्रस्त आहेत किंवा अल्झायमर्स या आजारानं ग्रस्त आहेत. स्मृतिभ्रंश होणे म्हणजे आपण आपली स्मृती विसरून जाणे आणि अल्झायमर्स म्हणजे या आजारामध्ये व्यक्तीला आपण कोण आहोत, आपण कोण आहोत हीच हीच जाणीव तो विसरून जातो आणि अशा पालकांचा सांभाळ करणारे पाल्य भारतामध्ये आहेत आणि या स्मृतिभ्रंशग्रस्त पालकांची सांभाळ करणं हे खूप मोठं आव्हान त्या पाल्यापुढं आहेत आणि आयुर्वेदामध्ये जे मानसिक विकार आहेत, अल्झायमर्स हा एक मानसविकार आहे. तसं आयुर्वेदामध्ये अनेक मानसिक आजारांचं वर्णन आलेलं आहे. त्याच्यामध्ये उन्माद आहे किंवा अपस्मार असेल किंवा अतत्वाभिनिवेश असेल, स्मृतिभ्रंश असे ज्याला डिमेन्शिया असं आपण म्हणतो, अशा आजारांचं वर्णनसुद्धा आयुर्वेदामध्ये आलेलं आहे आणि म्हणून अल्झायमरग्रस्त होऊ नये यासाठी अ, सगळ्या ज्यांचं वय झालेलं आहे अशा व्यक्तींनी फार सजग राहणं गरजेचं आहे आणि यावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. अल्झायमर्स या आजाराची माहिती देणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. एका सुप्रसिद्ध डॉक्टरांनी माय फादर्स ब्रेन ए लाईफ इन द शॅडो ऑफ अल्झायमर्स असं एक पुस्तकसुद्धा ते अत्यंत वाचण्यालायक असं पुस्तक आहे.